नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। एक प्रश्न वाचण्यात आला होता की मी आणि माझा मित्र मिळून एकत्र जागा खरेदी केलेली आहे। आता आम्हाला ती जागा स्वतंत्र विभागायची आहे, ती विभागता येईल का आणि काय पद्धत आहे? एक मिळकत, एक जागा, मग ती जागा असो जमीन असो, जर ती दोन व्यक्तींनी एकत्रित खरेदी घेतलेली असेल आणि त्यांना जर ती मिळकत विभागायची असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत? जे पर्याय केल्यानंतर त्यांची स्वतंत्र नावं जी आहेत ती त्या मिळकतीच्या उतार्यावर लागतील, या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये। तर जसं की या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण बोलत असताना जेव्हा दोन व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती जे आहेत त्या एकत्रितपणे एखादी जागा खरेदी घेतात आणि त्यांना ती स्वतंत्र करायची असते, तर त्यांच्याकडे जे आहे ते दोन पर्याय असतात। एक म्हणजे ते रजिस्टर वाटप त्यांना करावं लागतं। ते रजिस्टर वाटप पत्राचा दस्त करीत असताना त्या जागेच्या मूल्यांकनावर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते। ज्या वाटप पत्रामध्ये, रजिस्टर वाटप पत्रामध्ये ते आपल्या मिळकतीचं वाटप करून घेऊ शकतात की त्या मिळकतीचं नंबर काय आहे, क्षेत्रफळ किती आहे, दोघांमध्ये वाटप कसं झालेलं आहे, कोणत्या दिशेची मिळकत कोणाला दिलेली आहे, त्या मिळकतीला जो ॲक्सेस आहे रोडच्या बाजूचा तो कोणाला कसा दिलेला आहे। तर या सर्व गोष्टी आपण त्या वाटपपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केल्या पाहिजे। आणि जर रोडच्या बाजूची जागा जर या वाटपामध्ये एका सहिस्सेदाराला, एका को शेअररला किंवा को परचेसर जो आहे त्याला देत असो आपण, जो आपल्यासोबतचा दुसरा पार्टनर असतो त्याला, दोघांनी मिळून खरेदी घेतल्यानंतर जर एक भाग जो आहे रोडच्या बाजूचा तो पूर्ण जर का एका व्यक्तीला मिळणार असेल आणि एक भाग जो आहे तो पाठीमागचा दुसऱ्या व्यक्तीला जर मिळणार असेल, तर अशा प्रकारे आपण जेव्हा आपसात संमतीने रजिस्टर वाटपपत्राचा दस्त करीत असाल, जमीन असेल, जर आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटप करीत असाल कलम 85 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या, किंवा न्यायालयामार्फत आपण वाटप करीत असाल, तर आपण जो व्यक्ती हा पाठीमागचा हिस्सा घेतोय त्यांनी त्या वाटपामध्ये रोडला जाण्यासाठी कोणत्या दिशेने, कोणत्या बाजूने, किती फुटाचा रस्ता दिलेला आहे त्या रोडच्या लगतच्या धारकाने, वाटपामध्ये ज्यांना रोडच्या लगतची मिळणार आहे त्यांनी, याचा उल्लेख स्पष्टपणे करा। खूप वेळा आपण वाटप करतो परंतु बऱ्याचशा वाटपामध्ये रस्त्याचा उल्लेख नसतो आणि पाठीमागचे जे लोक असतात त्यांना नंतर आपसात संमतीनं जाणं येणं चालू होतं, पुढच्या मिळकतीचे मालक बदलतात, वारसांच्या नोंदी लागतात, मिळकतीच्या तब्दिल्या होतात, खरेदी होतात, बक्षीसपत्र होतात आणि जे नवीन लोक येतात ते पुन्हा अडवतात की तुमचा या मिळकतीमध्ये काही संबंध नाही। पूर्वी तर आपली संबंध चांगले असतात, अनेक वर्षापासून जात असतो, परंतु कागदोपत्री रेकॉर्ड नसतं। म्हणून पाठीमागे ज्यांना हिस्सा मिळतोय आणि आपण वाटप करीत असाल त्यावेळी आपल्या पाठीमागच्या मिळकतीला रोडला जाण्या येण्यासाठी रस्ता जो आहे तो जरूर लिहून घ्या, तो स्पष्टपणे लिहून घ्या, ज्याची दिशा लिहा की रस्ता त्या मिळकतीच्या कोणत्या बाजूने आहे, रस्ता कसा आहे, उदाहरणार्थ पूर्व बाजूने दक्षिण उत्तर किंवा पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर, हे मी उदाहरण सांगितलं, आणि किती फुटाचा रस्ता दिला आहे याचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो त्या रजिस्टर वाटपामध्ये करा। माननीय न्यायालयामार्फत एक दुसरा पर्याय आहे घरजाग्यांच्या बाबतीमध्ये, तर आपण माननीय न्यायालयामधून सुद्धा आपसात तडजोडीने आपण वाटपपत्र करू शकतो। तर त्यामध्ये सुद्धा जी मी आत्ता रस्त्याची गोष्ट बाब सांगितली तर त्याचा सुद्धा आपण जरूर उल्लेख करा। आणि जेव्हा आपण अशा प्रकारे कायदेशीररित्या वाटप करू तेव्हा त्या वाटपाप्रमाणे आपल्या नोंदी ज्या आहेत त्या मिळकतीच्या उतार्याला लागतील। जे घरजागांच्या बाबतीमध्ये ज्या हद्दीमध्ये ती घरजागा येते, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका, तर त्या ठिकाणी येते उतारे आपले वेगळे होऊन मिळू शकतात। तर एकत्रित खरेदी घेतल्यानंतर स्वतंत्रपणे उतारे तयार करण्यासाठी, मिळकतीचे स्वतंत्र वाटप करण्यासाठी हे एवढेच पर्याय आहेत। ॲफिडेविट करणे, अर्ज करणे किंवा कोणत्या तरी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज देणे की आमच्या दोघांनी आपसात वाटप केले, आमची अशी नावं लावावी, तर या गोष्टीने ते वाटप होत नाही। आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा। जर का आपण हा व्हिडिओ
आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक आणि इंस्टाग्राम, यावर जर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपल्या लाईकमुळे आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो. खूप खूप धन्यवाद.